पण ट्रेडचे पण आपल्याला दोन प्रकार पडतात. पहिला तर प्रकार आहे हा डोमेस्टिक ट्रेड, ओके. त्याच्यानंतर आहे दुसरा इंटरनॅशनल ट्रेड. आता डोमेस्टिक ट्रेड म्हणजे आज जर कधी पंजाबचा भाऊ जर कधी महाराष्ट्रामध्ये येत असेल किंवा महाराष्ट्राची बातमी जर कधी पंजाबमध्ये जात असेल तर याला आपण डोमेस्टिक ट्रेड म्हणतो, शुद्ध मराठी. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या तालुक्यात जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जो काही ट्रेड केला जातो त्यास नोन एज डोमेस्टिक ट्रेड. ठीक आहे. डोमेस्टिक ट्रेडचा एक सर्वात मोठा इश्यू असा आहे की याच्यामध्ये कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामध्ये वाद नाही आहे, प्लस त्याच्यामध्ये सिक्युरिटी पण नाही. आता तुम्ही म्हणाल की सिक्युरिटी कशी नाही आहे आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ती कशी आहे, त्या गोष्टी आपल्याला बघायचं. ठीक आहे. नंतर आहे तुमचा इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. आता इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट म्हणजे आज जर कधी तुम्ही भारतात नंतर कधी युरोपला एखादी माल पाठवताय, कमोडिटी कुठली की असू द्या, किंवा युरोपमधनं एखादी कमोडिटी जर कधी आपल्या इंडियामध्ये जर कधी येत असेल तर त्याला आपण इम्पोर्ट म्हणतो. आपल्या भारतात जर कधी आपण माल बाहेर पाठवतोय त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. आज प्रॅक्टिकली जर कधी बघायला गेलं ना मित्रांनो, आज जर कधी आपण भारतामध्ये विचार केला तर फक्त आपण भारताच्या भारतामध्ये माल पाठवू शकतो. पण जर कधी आपण इंटरनॅशनल बिझनेसचा जर कधी विचार केला तर 198 भारत, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट, साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट, युरोप म्हणा, आशिया म्हणा, ऑस्ट्रेलिया आणि ओशनिया म्हणा, अशा जर कधी आपण कंट्रीज जर कधी कॅल्क्युलेट केल्या तर त्या 198 कंट्रीज येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 198 ऑपॉर्च्युनिटी ज्या काही आहेत ते आपल्याला मिळताना दिसतात. इम्पोर्ट याच्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर एका USA हा सर्वात मोठा इम्पोर्टर आहे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे बाहेरच्या देशातनं स्वतःच्या देशामध्ये माल मागवणाऱ्यामध्ये जर कधी एक नंबर जर कधी असेल तर तो USA आहे. आता तुम्ही म्हणाल एकच काय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या इंडियामध्ये 60 ते 70% ॲग्रिकल्चर आहे. आपली इकॉनॉमी ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. पण जर कधी अमेरिकेचा जर कधी विचार केला तर तिथं ॲग्रिकल्चर फक्त 2% दिसतं आणि बाकीचं 98% जे काही आहे ते इंडस्ट्रियलायझेशन किंवा सर्व्हिस हा सेक्टर एक आपल्याला तिथे दिसतो. म्हणजे अमेरिका जो काही आहे तो सर्वात मोठा इम्पोर्टर आहे. ही गोष्ट मी लक्षात घ्या. आणि आपल्या भारताचा जर कधी विचार केला तर आपण नाही म्हटलं तर 7व्या क्रमांकावर येतो. आता याच्यामध्ये पण सर्वात मोठं जर कधी आपलं इम्पोर्ट याचं कधी आयटम जर कधी असेल तर तो आहे तुमचा पेट्रोलियम प्रॉडक्ट. हे जेव्हा बघितलं लक्षात आलं की आपण जेव्हा इम्पोर्ट करतोय तर त्याच्यात 85% जे पेट्रोलियम प्रॉडक्ट आपल्याला बाहेरच्या देशावरनं UAE असू द्या, सौदी अरेबिया असू द्या, तिथनं आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून आता या तुमच्या टॅक्सेस वगैरे ही ज्या काही आहेत तर ते एक आपल्याला दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे एवढं एक्सपोर्ट. बाहेरच्या देशामध्ये जर कधी माल पाठवायचा असेल तर आजच्या तारखेला चायना जो आहे तो सर्वात मोठा इम्पोर्टर आहे. म्हणजे त्यांच्या देशातनं दुसऱ्या देशाला माल जो काही आहे तो मोठ्या प्रमाणावरती जातो. तर अशा तारखेला आपण प्रॅक्टिकली विचार करतो. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947. चायनाचं जर कधी आपण ऑपरेशन बघितलं तर 1949 ला म्हणजे आपल्या नंतर 2 वर्ष. पण आजच्या तारखेला सर्वात मोठी इकॉनॉमी जी काही आहे तर एखादी चायनाची. त्याच्या पाठीमागं कारण काय की ते सर्वात मोठे एक्सपोर्टर आहेत. साध्यातली साधी गोष्ट म्हणजे जे आपण मेडिसिन खातो किंवा आपण ना इव्हन गणपतीच्या मूर्त्या पण ज्या काही आहेत, इव्हन आपण राख्या वगैरे ज्या काही असतात तर त्या देखील चायनावरनं आपल्या इंडियामध्ये येतात. ही गोष्ट मी लक्षात घ्या. आणि आपल्या इंडियाला जर कधी एक्सपोर्ट जर कधी आपण बघितला तर तो डायरेक्ट 19 नंबरवरती म्हणजे फक्त 2% आपला एक्सपोर्ट जो काही आहे तो दिसतोय. म्हणजे चायनाचा आहे तुमचा 12% आणि तुमचा इंडियाचा आहे फक्त 2%. म्हणजे आपल्यापेक्षा 10% जो काही आहे तो सर्वात जास्त. आता होतं असं जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता याचा एक सर्वात मोठा फायदा असा होतो की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे सगळं डॉलरमध्ये आहे.
त्याच्यामुळे जेव्हा आपण पहिले तर आहे तुमची प्रोप्रायटर फॉर्म ऑफ कंपनी. आज जर कधी प्रोप्रायटर फॉर्म ऑफ कंपनी जर कधी आपल्याला जर हे करायचं असेल, आपलं जे काही पॅन कार्ड आहे, उद्योगाला आणि तुमचा जीएसटी याचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय आणि करंट अकाउंट या जर कधी गोष्टी तुम्ही करताय, फार तर एक म्हणजे जीएसटी धरून जीएसटी रजिस्ट्रेशन धरून 10 ते 15 दिवसामध्ये आपण आपली एक्सपोर्टची किंवा इम्पोर्टची कंपनी जी काही आहे ती आपण एस्टॅब्लिश करू शकतो. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे जर कधी सिम्पलेस्ट फॉर्म जर कधी असेल कंपनी फॉर्मेशनचा तर तो आहे प्रोप्रायटर. प्रत्येकाकडे पॅन कार्ड असतं. तुमचं पॅन कार्ड म्हणजे तुमच्या फॉर्मचं पॅन कार्ड असतं. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. विथ रिस्पेक्टिव्ह प्रोप्रायटर फॉर्म ऑफ कंपनीमध्ये. त्याच्यानंतर आहे पार्टनरशिप फॉर्म. आता ना डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रार म्हणून आहे, त्यांच्याकडे ना तुम्ही तुमची पार्टनरशिप फॉर्म जी काही आहे, आता पार्टनरशिप म्हणजे तर कमीत कमी 2 लोक लागतात. प्रोप्रायटरशिप जर कधी करायची असेल तर कमीत कमी 1 माणूस लागतो. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त देखील 1च. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. मग तुम्ही तुमची पार्टनरशिप फॉर्म जी काही आहे तर ती एस्टॅब्लिश करू शकता. आता पार्टनरशिप मध्ये ठरवलं जातं माझे 30 तुझे 70 किंवा तुझे 70 माझे 30 जे जे काही आहे ते पार्टनरशिप मध्ये ठरवलं जातं. नंतर आहे एलएलपी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. बिझनेस मध्ये फक्त 2च गोष्टी असतात. एक म्हणजे प्रॉफिट, दुसरा म्हणजे लॉस. नथिंग मोर. आपण काम करत असतो प्रॉफिट साठी. आता प्रॉफिट होताना कसा होतो ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, आम्ही कंपनी एस्टॅब्लिश केली, लगेच माझा बिझनेस जो काही आहे तो एकदम वाढायला सुरुवात केली, मी तूप खाल्लं, रोप आलं, मी सांगायला लागलो, असं होत नाही. ही गोष्ट मी व्यवस्थित लक्षात घ्या. सुरुवातीला तुमचा लर्निंग मोड असतो. लर्निंग मोड मध्ये तुम्हाला ना थोडासा छोटा होत जातो. मग तुम्ही निगेटिव्ह असणं हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मग तुम्ही निगेटिव्ह वरनं 0 वरती येतात. 0 वरती मी स्पॉट प्रॉफिट पण नाही झाला, लॉस पण नाही झाला. प्रॉफिट पण नाही झाला, लॉस पण नाही झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी बिझनेस कुठलाही असो, प्रॉडक्ट कुठलाही असो, सर्व्हिसेस कुठलेही असो, मी जनरल बोलतोय, ही गोष्ट मी व्यवस्थित लक्षात घ्या. तर मग तुम्ही येतात 0 वरती, नो प्रॉफिट नो लॉस. आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रॉफिट जो काही आहे तो आपल्याला दिसायला सुरुवात होतो. पण हे लगेच होतं का? नाही. कमीत कमी 4, 5, 6 महिने, वर्षभर बिझनेस अशा व्यक्तीनं करावं की ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, ज्याच्यामध्ये चिकाटी आहे, ज्याच्याकडे एकदा खाली पडलं तर परत उभा राहण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. अशा व्यक्तीने बिझनेस करावा. आणि बिझनेस जेव्हा करत असतो तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल म्हणा, तुमचं नॉलेज स्किल म्हणा, तुमचं प्रेझेंटेशन स्किल म्हणा, प्रत्येक गोष्टी ज्या काही आहेत तर त्या तुमच्या वाढत जातात. आजच्या तारखेला बरेच मित्र माझे कोणी IAS आहे, कोणी IPS, ओके, they have the money, there is no any problem, they can purchase the Mercedes but they can't. दाखवू नाही शकत ना, कारण जर कधी मर्सिडीज घेतली किंवा ऑडी घेतली तर पूजा थेटर प्रकार तुम्हाला माहितीच आहे, लगेच फ्लॅशमध्ये घेऊन जातो. पण एखादी बिझनेसमन जर कधी एखादी ऑडी किंवा एखादी मर्सिडीज जर कधी त्याला घ्यायची असेल तर त्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो ती घेतो. आणि ते तर काही तर म्हणजे मी असे मोठे लोक बघितलेले आहेत ज्यांचे टर्नओव्हर 500 कोटी आहेत, त्यांना तो इन्कम टॅक्स लागू नये म्हणून 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या त्या मुद्दामून घेतात, कारण खर्च दाखवावा लागतो ना त्यांना. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की बिझनेस मध्ये तुम्हाला ग्रोथ फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आजच्या तारखेला विचार करा, कोणी IAS का कोणी IPS आहेत, त्यांचे नाव आपण कधी ऐकतो. पण अदानी, अंबानी, बिर्ला यांची नावं जे काही आहेत, संसदेत म्हणा, संसदेच्या बाहेर म्हणा, पेपरमध्ये म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती म्हणा व सोशल मीडियावरती आपल्याला फ्रिक्वेंटली ती ऐकायला येतात. त्याच्या पाठीमागं कारण असं असतं की त्यांच्याकडे संपत्ती नव्हे